तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार ह्याची सर्वात मोठी खुशखबर देखील आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आज खूप मोठी खुशखबर आहे, खूप मोठी गुड न्यूज आहे. तर ती बातमी काय आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर ती बातमी काय आहे, तर बहिणींनो सर्वात आधी मोठी अपडेट काय आहे ते समजून घेऊया. काय समजून घ्यायचं, सर्वात आधी मोठी अपडेट काय आहे, सर्वात आधी मोठी अपडेट काय आहे हे समजून घेऊया की मोठी अपडेट नेमकी आहे तर काय. तर मिळालेल्या माहितीनुसार बालविकास म्हणजे महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग यांच्या माध्यमातून निधी एकत्रित करण्याचं काम सध्या सुरू आहे. म्हणजे यांच्या माध्यमातून निधी एकत्रित करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर म्हणजेच काय, तर सरकारकडून आता पैशांची व्यवस्था केली जात आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे 1,500 रुपये, काहींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये, तर काहींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, त्या पैशांची व्यवस्था जी आहे ती करायला चालू आहे. सरकार त्या पैशांची व्यवस्था करत आहे. म्हणजे सरकारकडून आता पैशांची व्यवस्था केली जात आहे आणि हाच निधी पुढे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजे ही जी पैशांची व्यवस्था चालू आहे, हीच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत. मग तुमचे 2 हप्ते रखडले असतील तर तुम्हाला 3,000 रुपये, 4 रखडले असतील म्हणजे 3 रखडले असतील तर 4,500 रुपये आणि फक्त एकच असेल तर फक्त 1,500 रुपये, असे एकत्रित पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि आता पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार नेमकं आणि किती रुपये जमा होणार. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार की 2,000 रुपये येणार का 3,500 रुपये, नाही तर 3,000 रुपये जमा. 3.5 तर येऊ शकत नाही, तर 3.5 पण नाही, 3.5 पण येऊ शकतात. कारण ज्या काय महिलांचं 500 रुपये येतात त्यांना, कारण त्यांच्या घरामध्ये नमोचे हप्ते पण चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना 1,500 नंतर काय महिन्याला 500 रुपये देखील महिन्याला येत आहेत. किती रुपये, तर 500 रुपये देखील येत आहेत. परंतु आता सध्या आपण बोलूया 4,500 रुपये कोणाला येणार. 4,500 रुपये कोणाला येणार, तर 4,500 रुपये अशा महिलांना येणार की ज्यांचे 3 हप्ते रखडलेले आहेत, 3 हप्ते पेंडिंगवरती आहेत आणि आता त्याला एकदम सर्व हप्ते येणार आहेत. अशा महिलांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि हे पैसे कधी येणार आहेत, तर सध्या अंदाज व्यक्त केला जातोय की 10 मेपर्यंत आर्थिक तरतूद पूर्ण होऊ शकते. म्हणजे 10 मेपर्यंत आर्थिक तरतूद जी आहे ती पूर्ण होऊ शकते आणि 10 मेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, रक्कम येऊ शकते 10 मेच्या दरम्यान. म्हणजे 10 मेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. त्यानंतर तुम्हाला 10 मेच्या आणि 15 मेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला वाट बघायची आहे 10 ते 15 मेच्या दरम्यान. तर 10 ते 15 मेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. 11 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. एकूण 3,000 रुपये एप्रिल आणि मार्च महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आणि ह्या चालू महिन्याचे देखील पैसे तुम्हाला येऊ शकतात. जर ते देखील आले तर 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर बहिणींनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.